नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे की कोणत्या दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी सुरू केलेली ही नमो शेतकरी योजना आहे। पीएम किसानच्या धर्तीवर सुरू झालेली ही नमो शेतकरी योजना वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते आणि पीएम किसान मिळून दोन्हीचे मिळून शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला मिळतात। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत। पण आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना आतुरता लागली की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आपल्याला केव्हा मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। आता त्याची संभाव्य वेळ जर बघितली तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता साधारणपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत त्याच्या आसपास वितरित केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जर बघितले तर 19 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर 4 ते 5 दिवसामध्ये म्हणजे 25 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट थेट डीबीटीद्वारे हा नमो शेतकरीचा हप्ता वितरित होणार। एकदा तारीख परत लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, 25 फेब्रुवारी 2026 रोजी नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला डीबीटीद्वारे मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत की तुम्हाला ह्या सूचना पाळाव्याच लागतील, तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी मोबाईल नंबर अपडेट ठेवावाच लागेल शेतकरी मित्रांनो। दुसरा मुद्दा आहे की बँक खाते सक्रिय ठेवावेच लागतील। त्यानंतर चुकीची माहिती तुम्हाला टाळावी लागेल। म्हणजे तुमच्या नावामध्ये काही मिस्टेक असेल किंवा तुम्ही EKYC केले नसेल तर तुम्हाला हा नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे की हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो राज्यातील टॉप कोणत्या 5 जिल्ह्यात पडणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, येथे लाभार्थ्यांची संख्या एवढी आहे की या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता पहिल्या टप्प्यातच पडणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारीला सुद्धा हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, अहमदनगर मध्ये जर विचार केला तर 5,25,276 शेतकरी लाभार्थी आहेत। त्यानंतर सोलापूरमध्ये 4,92,441 शेतकरी पात्र झाले। कोल्हापूरमध्ये 4,64,850 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर साताऱ्यामध्ये 4,38,654 शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार। पुण्यामध्ये 4,33,703 शेतकऱ्यांना मिळणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर सातारा आणि पुणे या 5 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातच हा हप्ता पडणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा दुसऱ्या टप्प्यात हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठे कवच दिले असून 8व्या हप्त्याचे वितरण आता लवकरच होणार असून शेतकरी मित्रांनो, ही संभाव्य तारीख असते। आता आपण सांगितले की 24-25 ला येणार, तर शेतकरी मित्रांनो ही तारीख अशी अंदाज म्हणून व्यक्त करू शकतो आपण, कारण पीएम किसानचा हप्ता पडल्यावरच हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार। त्या हप्त्यासाठी तुम्ही EKYC पूर्ण करणे गरजेचे आहे। त्यानंतर फार्मर ID सुद्धा आता गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा हप्ता लवकरच तुम्हाला मिळणार आहे, काळजी करण्याची कोणती गोष्ट नाही। तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।